Good morning student. Today we learn about the women in politics and constitutional rights of women. These two parts we learn in this lecture. So we start with first women in politics. The term political participation is a wide meaning. It not only related to the right to vote but simultaneously relate to the participation in decision making process, political activism, political consciousness, etc. Women in India participate in voting, run for public offices and political parties at lower level more than men. Political activism and voting are the strongest area of the women political participation. To combat gender inequality in politics, the Indian government has instituted रिझर्वेशन्स फॉर द सीट्स इन लोकल गव्हर्नमेंट. या ठिकाणी आपल्याला इंडियन पॉलिटिक्समध्ये महिलांचा किती प्रमाणात सहभाग आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच पॉलिटिकल पार्टिसिपेशन म्हणजेच काय, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर त्या ठिकाणी इन्क्लूड असलेले दिसून येतात. म्हणजेच फक्त वोटिंगचा राईट असणे म्हणजेच त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टिसिपेशन नाही, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिटिकल डिसिजन मेकिंग प्रोसेस असेल, त्याचबरोबर पॉलिटिकल ॲक्टिव्हिजम असेल म्हणजेच पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह राहणं असेल, त्याचबरोबर पॉलिटिकल कॉन्शियसनेस असेल, या सर्व गोष्टी जर माहीत असतील तर आपण त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टिसिपेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच महिला सध्या आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की पॉलिटिक्समध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ॲक्टिव्ह असलेल्या दिसून येतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन मेकिंग असेल किंवा पॉलिटिकलमध्ये जे काही फॅक्टर असेल त्यामध्ये ॲक्टिव्ह असलेले, त्याचबरोबर पॉलिटिक्सबद्दल कॉन्शियस असलेले आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वोटिंगमध्ये पार्टिसिपेट घेताना दिसून येतात. त्याचबरोबर जे काही लोकल पब्लिक ऑफिसेस आहेत किंवा पॉलिटिकल पार्टीचे ऑफिसेस आहेत ते आपल्याला लोकल लेवलला आपल्याला महिलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रन केलेली दिसून येतात. रादर दॅन मेन म्हणजे पुरुषांपेक्षा आपल्याला महिला या ठिकाणी आपल्याला लोकल पब्लिक ऑफिसेस असतील, त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीचे ऑफिसेस असतील, या रन करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की इंडियामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पॉलिटिकल पार्टिसिपेशनमध्ये महिलांचा पॉलिटिकल ॲक्टिव्हिजम आणि वोटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रॉंग एरिया असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इंडियामध्ये जे काही पॉलिटिक्समध्ये जे काही जेंडर इनइक्वॅलिटी आपल्याला दिसून येते ती कमी करण्यासाठी, म्हणजेच जेंडर इनइक्वॅलिटी आपल्याला कमी करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी आपल्याला जे काही लोकल गव्हर्नमेंट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला महिलांसाठी राखीव सीट ठेवलेले दिसून येतात. म्हणजेच सीट्सचं रिझर्वेशन केलेलं दिसून येतं, ज्याच्या माध्यमातून आपल्याला महिला आणि पुरुष यांच्यामधलं जे काही जेंडर इनइक्वॅलिटी आपल्याला पॉलिटिक्समध्ये दिसून येते ती कमी करण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की लोकल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल किंवा लोकल पब्लिक ऑफिसच्या माध्यमातून असेल किंवा पॉलिटिकल पार्टीच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर वोटिंगच्या माध्यमातून असेल, इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की वुमन या मोठ्या प्रमाणात आपल्याला पॉलिटिक्समध्ये आपल्याला सक्रिय झालेले दिसून येतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला पॉलिटिक्समध्ये आपल्याला उतरलेले दिसून येतात. मग त्यामध्ये लोकल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल किंवा लोकल जे काही पब्लिक ऑफिसेस आहेत, त्याचबरोबर जे काही लोकल पॉलिटिकल पार्टीज आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये महिला या ॲक्टिव्ह झालेल्या दिसून येतात. वुमन टर्नआउट ड्युरिंग द इंडियन 2014 पार्लमेंटरी जनरल इलेक्शन वॉज 65.63% compared to the 67.09% turnout for men. India ranked 20 from the bottom in terms of representation of women in parliament. Women have held post of president and prime minister in India as well as the chief ministers of various states. Indian voters have elected women to the numerous state legislature assembly and the national parliamentary for the many decades. म्हणजे ज्या ठिकाणी आपण 2014चं जे काय आपलं पार्लमेंटरी जनरल इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की पहिल्यांदाच महिलांनी आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला दिसून येतो. म्हणजे 65.63 म्हणजे 65.63% इथपर्यंत आपल्याला महिलांचा सहभाग त्यामध्ये असलेला दिसून येतो आणि पुरुषांचा सहभाग हा त्यावेळी आपल्याला 67.09% हा आपल्या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपण पूर्ण जगाचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की इंडिया हा खालून 20 रँक आपल्याला दिलेली दिसून येते त्याच्या महिलांच्या पार्टिसिपेशनच्या माध्यमातून. म्हणजेच पूर्ण जगाचं जर रँकिंग केलं की महिलांचं पार्टिसिपेशन हे पार्लमेंटमध्ये किती प्रमाणात आहे त्याचं जर आपण रँकिंग केलं तर आपल्याला खालून 20वा नंबर आपल्याला लागतो. अशा पद्धतीची इंडियामध्ये आपल्याला सिच्युएशन असलेली दिसून येते. परंतु जर इंडियामध्ये जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की महिलांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पोस्ट आपल्याला दिलेल्या दिसून येतात. म्हणजेच प्रेसिडेंट असतील, त्याचबरोबर प्राईम मिनिस्टर असेल, यासारख्या पोस्ट महिलांना दिलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर काही स्टेटमध्ये चीफ मिनिस्टरचे देखील पोस्ट आपल्याला महिलांनी भूषवलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर जे काही इंडियन वोटर आहेत त्यांनी आपल्याला महिलांना त्या ठिकाणी आपले जे काही स्टेट लेजिस्लेचर असेंब्ली असेल, त्याचबरोबर नॅशनल पार्लमेंट बॉडी असेल,
याच्यामध्ये देखील आपल्याला काही दशकांपासून आपल्याला महिलांना वोट केलेलं दिसून येतं. म्हणजे महिलांचं सिलेक्शन आपल्याला त्या ठिकाणी अशा ऑफिसेससाठी केलेलं किंवा अशा पोस्टसाठी आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे जर आपण इंडियाची हिस्ट्री जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की प्राईम मिनिस्टर असेल, चीफ मिनिस्टर असेल, त्याचबरोबर प्रेसिडेंट असतील, यासारख्या पोस्ट आपल्याला महिलांनी भूषवलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर जे काही स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल, त्याचबरोबर पार्लमेंट असेल, यासारख्या ठिकाणी देखील आपल्याला महिलांना मोठ्या प्रमाणात सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. Next is constitutional rights of women. The Constitution of India establishes a parliamentary system of government that guarantee its citizens the right to be elected, freedom of speech, freedom of assembly, and form association and vote. The Constitution of India attempt to remove the gender inequality by the banning discrimination based on the sex and class, prohibiting human trafficking and forced labor, and reserving elected positions for women. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला महिलांना कॉन्स्टिट्यूशननुसार कोणकोणते राईट दिले आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजेच पॉलिटिक्समध्ये महिलांना कोणकोणते राईट त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मग जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की इंडियन कॉन्स्टिट्यूशनने त्या ठिकाणी आपल्याला इंडियन गव्हर्नमेंटची पार्लमेंटरी सिस्टम आपल्या ठिकाणी इस्टॅब्लिश केलेली दिसून येते. म्हणजेच इंडियामध्ये गव्हर्नमेंटसाठी आपल्याला पार्लमेंटरी सिस्टम ही इस्टॅब्लिश केलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून जे कोणी सिटीजन असतील त्यांना आपल्याला इलेक्शन लढवण्याचा अधिकार असेल, त्याचबरोबर फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजेच आपली मतं त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा अधिकार असेल, त्याचबरोबर फ्रीडम ऑफ असेंब्ली म्हणजेच त्या ठिकाणी एकत्र येण्याचा म्हणजेच समूहाने एकत्र येण्याचा अधिकार असेल, त्याचबरोबर असोसिएशन फॉर्म करण्याचा असेल म्हणजे एखादी पॉलिटिकल पार्टी फॉर्म करणं असेल किंवा एखादी असोसिएशन फॉर्म करणं असेल त्याचा अधिकार आपल्याला ठिकाणी दिलेला दिसून येतो. त्याचबरोबर इलेक्शनमध्ये स्वतः मतदान करण्याचा देखील आपल्याला ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार अधिकार दिलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनने इंडियामध्ये जेंडर इनइक्वेलिटी आहे ती देखील रिमूव्ह केलेली दिसून येते. म्हणजेच जी काही जेंडर इनइक्वेलिटी आपल्याला दिसून येते ती देखील आपल्याला त्या ठिकाणी काही गोष्टींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रोहिबिटेड किंवा रिमूव्ह केलेली आपल्याला दिसून येते. मग त्यामध्ये जे काही सेक्स बेसिसवरती किंवा क्लास बेसिसवरती जे काही डिस्क्रिमिनेशन होतात ते ठिकाणी बॅन करणं असेल, त्याचबरोबर ह्युमन ट्रॅफिकिंग बॅन करणं असेल, त्याचबरोबर फोर्स लेबर त्या ठिकाणी बॅन करणं असेल, प्रोहिबिट करणं असेल, त्याचबरोबर महिलांना पॉलिटिकल पार्टीजमध्ये किंवा एखाद्या पॉलिटिकल पोझिशनसाठी त्या ठिकाणी रिझर्वेशन देणं असेल, इलेक्शनमध्ये एखाद्या पोझिशन लढवण्यासाठी त्या ठिकाणी महिलांना रिझर्वेशन देणं असेल, यासारख्या गोष्टींची तरतूद ही आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली दिसून येते. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की इंडियन कॉन्स्टिट्यूशन या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटसाठी पार्लमेंटरी सिस्टम त्या ठिकाणी तयार करत असताना कोणत्याही प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन आपल्याला केले दिसून येत नाही. म्हणजे सर्व व्यक्तींसाठी समान त्या ठिकाणी न्याय केलेलं दिसून येतं. म्हणजे इलेक्शन लढवणं असेल तर महिला पुरुष दोन्ही त्या ठिकाणी इलेक्शन लढू शकतात. त्यानंतर फ्रीडम ऑफ स्पीच असेल, त्याचबरोबर फ्रीडम ऑफ असेंब्ली असेल, असोसिएशन फॉर्मेशन असेल, त्याचबरोबर वोट करण्याचा अधिकार असेल, हे सर्व अधिकार हे सर्वांना दिलेले दिसून येतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जेंडर डायव्हर्सिफिकेशन आपल्याला केलेलं दिसून येत नाही. त्याचबरोबर महिलांना पुढे येण्यासाठी त्या ठिकाणी काही पॉलिटिकल पोझिशनवरती आपले रिझर्वेशन देखील दिलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला महिलांना मोठ्या प्रमाणात इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार पॉलिटिकल पार्टीमध्ये इन्व्हॉल्व होण्याचे अधिकार आपल्याला दिलेले आहेत. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया directed state and the local government to be promote the equality by the class and gender, including the equal pay and the free legal aid, human working conditions and the maternity relief, right to be work and education, and rising a standard of living. Women were substantially involved in the Indian independence movement in the early 20th century and advocate for the independence from Britain. Independence brought the gender equality in the form of constitutional right, but the historically women political participation has remained low. म्हणजेच इंडियन गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा लोकल गव्हर्नमेंट असेल त्यांना त्या ठिकाणी तशा पद्धतीची ऑर्डर दिली होती की ज्याच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही प्रकारचं जेंडर इनइक्वेलिटी ही दिसणार नाही. मग त्यामध्ये इक्वल पेमेंट असेल म्हणजे सर्व जेंडरच्या लोकांना त्या ठिकाणी इक्वल पेमेंट असेल, त्याचबरोबर फ्री लिगल एड असेल म्हणजेच लिगल हेल्प आहे ती फ्री लिगल हेल्प करणं असेल, त्याचबरोबर ह्युमन वर्किंग कंडिशन्स असतील, त्याचबरोबर मेटर्निटी लिव्ह असेल, त्याचबरोबर काम करण्याचा अधिकार राईट टू वर्क काम करण्याचा अधिकार असेल, त्याचबरोबर एज्युकेशन शिक्षण घेण्याचा अधिकार असेल, त्याचबरोबर स्वतःची स्टँडर्ड ऑफ लाईफ सुधारण्याचं असेल, या सर्व अधिकार हे त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसून येतात. म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार या सर्व अधिकार हे ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये असलेले दिसून येतात. त्याच्या माध्यमातून आपल्याला जेंडर इनइक्वेलिटी आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. म्हणजेच थोडक्यात स्टेट गव्हर्नमेंटने आपल्याला इंडियन गव्हर्नमेंटने अशा प्रकारचे आदेश काढले होते की स्टेट गव्हर्नमेंटला आणि लोकल गव्हर्नमेंटला की या सर्व गोष्टींच्या माध्यमातून म्हणजेच पेमेंटच्या माध्यमातून असेल किंवा लिगल हेल्पच्या माध्यमातून असेल किंवा वर्किंग कंडिशन असेल, त्याचबरोबर एज्युकेशन असेल, वर्किंग राईट टू वर्क असेल, या माध्यमातून आपल्याला कोणत्याही प्रकारचं ठिकाणी जेंडर इनइक्वेलिटी तयार करायची नाही आहे. तर सर्व जे काही जेंडर आहेत म्हणजेच मेल फिमेल असतील या सर्वांना ठिकाणी मेन वुमन असतील त्यांना ठिकाणी आपल्याला
सगळे अधिकार हे दिले पाहिजेत व त्याच्या माध्यमातून आपल्याला जेंडर इक्वॅलिटी ही कशा पद्धतीने राखता येईल याच्याकडे फोकस केला पाहिजे. अशा प्रकारचे आदेश हे त्या ठिकाणी आपल्याला इंडियन गव्हर्नमेंटने स्टेट लेवलला आणि त्याचबरोबर लोकल गव्हर्नमेंटला दिलेले दिसून येतात. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला महिलांचा देखील आपल्याला भारत देशाचा स्वातंत्र्य करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभागी झालेले दिसून येतात. म्हणजेच 20व्या शतकाच्या सुरुवातीचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भारत आपला स्वातंत्र्य करण्यासाठी महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग असलेला दिसून येतो. म्हणजेच त्यामध्ये ब्रिटनपासून इंडिपेंडन्स मिळवण्यासाठी ॲडव्होकेटची भूमिका, वकिलाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं असेल, यासारख्या भूमिका आपल्या ठिकाणी महिलांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारताला स्वातंत्र्य करण्यामध्ये पार पाडलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर अशा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्याला कॉन्स्टिट्युशनल राईटच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी महिलांना पॉलिटिकल पार्टीमध्ये इन्व्हॉल्व होण्याचे अधिकार असतील किंवा इतर जे काही वर्किंग कंडिशनचे अधिकार असतील किंवा इतर जे काही आपल्याला महिलांना स्टँडर्ड ऑफ लाईफ सुधारण्यासाठीचे अधिकार असतील हे त्या ठिकाणी देण्यात आले होते. परंतु आपण जर पास्ट हिस्ट्री जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की पॉलिटिकल पार्टीमध्ये महिलांचा सहभाग हा आपला कमी असलेला दिसून येतो. म्हणजेच पूर्वीपासूनच अगदी इतिहासापासूनच आपल्या लक्षात येईल की महिलांचा सहभाग हा पॉलिटिकल पार्टीमध्ये कमी असलेला दिसून येतो. परंतु आत्ताची जर सिच्युएशन पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की कुठेतरी तो सहभाग जो आहे तो आता हळूहळू आपल्याला वाढताना येतो आहे. म्हणजे लोकल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल किंवा लोकल जे काही पब्लिक ऑफिस असतील, त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीज असतील, लोकल पॉलिटिकल पार्टीज याच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला तो सहभाग हा त्या ठिकाणी हळूहळू वाढताना दिसून येतो. त्याचबरोबर स्टेट लेजिस्लेचर असतील किंवा नॅशनल पार्लमेंट असेल याच्या माध्यमातून आपल्याला हळूहळू महिलांचा सहभाग हा पॉलिटिक्समध्ये वाढताना दिसून येतो आहे. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की महिलांना त्या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार देखील त्या ठिकाणी आपल्याला वेगळे अधिकार हे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसून येतात. म्हणजेच पॉलिटिकल पार्टीमध्ये सहभाग होण्याचा असेल, त्याचबरोबर स्वतःचं स्टँडर्ड ऑफ लाईफ सुधारण्याचा असेल, त्याचबरोबर वोटिंगचे अधिकार असतील, त्याचबरोबर असोसिएशन फॉर्म करण्याचा अधिकार असेल, त्याचबरोबर फ्रीडम ऑफ स्पीच असेल, फ्रीडम ऑफ असोसिएशन असेल, त्याचबरोबर त्यांची एज्युकेशन असेल, वर्किंग कंडिशन असेल, यासारखे अधिकार हे दिलेले दिसून येतात. त्याच्या माध्यमातून आपल्याला महिला या मोठ्या प्रमाणात आपल्याला पॉलिटिकल पार्टीमध्ये आपल्याला हळूहळू इन्व्हॉल्व होताना दिसून येत आहेत. मग त्या पॉलिटिकल पार्टीमध्ये कोणकोणत्या पद्धतीने इन्व्हॉल्व होतात, मग त्यामध्ये वोटिंग असेल, त्याचबरोबर स्टँडिंग फॉर इलेक्शन असेल, त्याचबरोबर पॉलिटिकल ॲक्टिव्हिजम असेल, त्याचबरोबर लोकल बॉडीमधले महिलांची असलेली इन्व्हॉल्वमेंट असेल, याच्या माध्यमातून आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आता महिला ह्या ठिकाणी इंडियन पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व होताना दिसून येतात. मग ते आपल्याला वेगवेगळे वे जे आहेत, म्हणजेच वोटिंग असेल, त्याचबरोबर इलेक्शन स्टँडिंग असेल, यासारखे वे आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला पुढे दिले आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.